जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. NHMसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट जे आहेत ते पदभरतीसाठी नवीन एक जागेसाठी PDF आलेला आहे आणि हे PDF आहे ते जळगावसाठी आहे. जळगावमध्ये कंत्राटी पद्धतीनं पदभरतीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्यांच्याद्वारे ही पदभरती करून घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा कोणते पद आहे त्याच्यामध्ये तुमचं DEIC मॅनेजर, QA कोऑर्डिनेटर, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट काउन्सलंट NTCP, त्याच्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम NCD, फॅमिली मॅनेजमेंट आणि MO आयुष PG अशा पद्धतीचे वेगवेगळे तुमचे 2, 4 आणि 2, 6 पद आहेत. या पदासाठी तुमचं वेगवेगळं जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. तुम्हाला एनी ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे फुल टाईममधून किंवा तुमचं MBA MHA किंवा MPH ह्या कोर्स झालेला असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर बघा फ्रेशरसुद्धा इथं अप्लाय करू शकतात. पहिल्या जे 4 पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्सची तुम्हाला गरज नाही आहे. 35,000 एवढं तुम्हाला पर मंथ पेमेंट देण्यात येणार आहे. खूप चान्स चांगला आहे तुमच्यासाठी. त्यानंतर बघा NUHM जे आहे त्यांच्याद्वारे सुद्धा पदभरती होणार आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी. टोटल 5 पदं आहेत आणि याच्यासाठी बघा तुम्हाला MBBS जर हेल्थमध्ये झाले असेल तर फॉर्म भरता येतो. BAMS BHMS किंवा मग तुमचं B फार्मसी जर झालेलं असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बघा जे फार्मसी झालेले विद्यार्थी आहेत B फार्मसी त्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पोस्टसाठी. ते तिथे ॲप्लिकेबल असणार आहेत आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना प्रिफरन्स तिथं दिला जाणार आहे. 32,000 एवढं तुम्हाला मासिक पेमेंट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे MBBS BAMSचं. त्याच्यामध्ये बघा एकूण 55 पदं आहेत. SCBCसाठी 6 पदं आहेत, ओपनसाठी 15 पदं. क्वालिफिकेशन तुम्हाला MBBS आणि BAMS हे दोन्ही पोस्टवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. एक्सपिरियन्सची काहीच गरज नाही आहे. तुमचं जर MBBS झालेलं असेल तर तुम्हाला पर मंथ 60,000 रुपये एवढा पेमेंट देण्यात येणार आहे आणि जर तुमचं BAMS या बेसवर जर तुम्ही लागलात तर तुम्हाला 25,000 रुपये पेमेंट आणि 15,000 रुपये इतर भत्ते अशा पद्धतीनं जवळपास 40,000 रुपये पर मंथ जे आहे ते पेमेंट देण्यात येणार आहे. तर त्यानंतर बघा इथं तुम्हाला शर्ती आणि अटी काय आहेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे की ही जी पदभरती आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं परमनंट वगैरे केलं जात नाही. तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर सगळ्या गोष्टी आहेत त्या लिहून द्याव्या लागतात आणि याच्यामध्ये केंद्र तसेच राज्य शासनाचा काहीच समावेश नसतो असंही त्यांनी दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म जर भरायचा असेल तर हा फॉर्म भरण्याआधी तुम्ही जर खुल्या प्रवर्गात असाल, ओपन जर असाल तर तुम्हाला 150 रुपयाचा DD काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे बघा डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने तुम्हाला राष्ट्रीयकृत जी बँक असते, राष्ट्रीयकृत बँकेचा, राष्ट्रीयकृत SBI सारखे जे बँक आहेत या बँकेचा DD काढायचा आहे या नावाने आणि तो तुम्हाला तुमच्या फॉर्मसोबत लावायचा आहे. त्यानंतर बघा गुणवत्ता यादी तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती तयार करून ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. तुमचं मार्क कसे देण्यात येणार आहे बघा, तुमचं जे शेवटचं तुम्ही ज्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर फॉर्म भरणार आहात त्या मार्कला डिवायडेड बाय 2 केलं जातं आणि त्या मार्काचे तुम्हाला 50 मार्क अशा पद्धतीनं गुणांकन करून मार्क दिले जातात. त्यानंतर जर तुम्हाला जे क्वालिफिकेशन विचारले त्याच्यापेक्षा तुमचं जर हाय क्वालिफिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला B फार्मसी विचारली पण तुमचं M फार्मसी झालं असेल तर त्या M फार्मसीला जेवढे मार्क आहेत त्यांचं गुणांकन 20 गुणांमध्ये करून तुम्हाला मार्क दिले जातात. आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स, त्याने एक्सपिरियन्स विचारलेला नाही, फ्रेशरसुद्धा फॉर्म भरू शकतात. पण मित्रांनो जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर प्रत्येकी 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सला 6 गुण अशा पद्धतीचे 30 गुण देऊन 100 गुण देऊन तुम्हाला तुमची जी शॉर्ट लिस्ट आहे ती शॉर्ट लिस्ट लावली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची पेपर होत नाही. तुम्हाला लास्ट मार्क जे आहेत त्या मार्कवरूनच तुमची निवड जी आहे ती निवड केलेली जाते. तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे हा बघा, हा फॉर्म त्यांनी शेवटी दिलेला आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या
टेलिग्राम चॅनलला देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक बायोमध्ये आहे, तिथं जाऊन हा तुम्ही फॉर्म डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित भरायचा आहे, फोटो लावायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहायची आहे, जेंडर लिहायचं आहे, त्यानंतर बघा तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय करताय ते लिहायचं आहे, तुमचा परमनंट ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. याद्वारेच तुमच्याकडं सगळ्या जे माहिती आहेत त्या पुरवल्या जातात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी बघा तुम्हाला इथं डिक्लेरेशन आहे, हे डिक्लेरेशन मी एक्सेप्ट करतोय म्हणून स्वतःचं नाव आणि इथं सिग्नेचर करायची असते. आणि हा फॉर्म बघा, या फॉर्मसोबत तुमचे सगळे जे क्वालिफिकेशनचे डिटेल्स आहेत, जसं की हा आता मी तुम्हाला दाखवलेला अर्जाचा नमुना, त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जितके शैक्षणिक अर्हतेचे डॉक्युमेंट्स आहेत सगळे डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये तुमची 10वी 12वी पदवी पदवीधर डिप्लोमा वगैरे जे सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या जन्मतारखेसाठी, जर तो नसेल तर तुमचा जन्मदाखला चालतो. त्यानंतर तुम्हाला शासकीय अनुभव असेल तर तो द्यायचा आहे. लहान कुटुंबाचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र, जर मित्रांनो तुमच्याकडे लहान कुटुंबाचा स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट नसेल तर तेही मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन टाकतो. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट, तुम्ही जो राष्ट्रीयकृत SBI सारख्या बँकेतून जो ओपनसाठी 150 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 100 रुपयाचा DD काढलेला आहे, तो DD त्याला जोडायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जर तुमचं काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्ही तिथे फॉर्म अप्लाय करू शकता. जर काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला डायरेक्टली अपात्र करण्यात येतं. काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन तुमचं नसेल, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, कसं करायला पाहिजे, प्रोसिजर काय असेल, या गोष्टीविषयी तुम्हाला जर डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या बायोमध्ये टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल दोन्ही चॅनलची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही पर्सनली मॅसेज करून पूर्ण जी माहिती डिटेल्समध्ये आहे ती घेऊ शकता. तर बघा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायच्या आहेत, सगळ्यांचे झेरॉक्स, आणि त्या झेरॉक्सवर स्वतःचं नाव, त्या नावाबरोबर तुमची सिग्नेचरसुद्धा कंपल्सरी करायची आहे. आणि हा जो सगळ्या फॉर्मसोबत तुमचे डॉक्युमेंट्स लावलेला जो सेट आहे, हा सेट तुम्हाला स्वतःच्या छायांकित प्रतीसोबत जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव आहे, या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत 9/9/2000 ते 18/8/2024 पर्यंत. बघा 9 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, तुमची 18 तारीख जी आहे ती फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. या तारखेपासून तुम्ही पाठवू शकता, पण लक्षात ठेवा मित्रांनो, फॉर्म भरताना तुमचे सुट्टीचे दिवस वगळून पाठवायचे आहेत. आणि एकदा कन्फर्म करून घ्या. आता बघा लक्ष्मीचा सीझन आहे, त्याच्यानंतर गणपती गौरी, त्याचबरोबर मध्ये ईद पण आहे, त्या सगळ्या ज्या सुट्ट्या आहेत त्या तुम्ही एकदा कन्फर्म करून जा, म्हणजे तुमची एक्स्ट्रा एक फेरी होणार नाही. त्यामुळं सुट्टीचे दिवस जे वगळून आहेत ते वगळून तुम्हाला 18 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो सगळी माहिती व्यवस्थित आपण समजून गेलेली आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.